नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत की चिरवंट कसं बनवायचं. तर चिरवंट अगदी 5 मिनिटांमध्ये बनवता येतात. तर झटपट आपण कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर चला, सगळ्यात पहिले गरम करायसाठी कढई ठेवायची. गॅसवर ठेवल्यानंतर गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये तूप घालायचं. तूप गरम होऊस तर मैदा काढून घ्यायचा आणि मग बाजूच्या कढईमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घालून त्यात साखर घालून पाकासाठी ठेवू शकता. इकडे मात्र मैद्यामध्ये आपण आता थोडा सोडा टाकायचा आणि थोडा सोडा टाकल्यानंतर त्यात जे आपण तूप गरम करायला ठेवलेलं होतं ते तूप त्या मैद्यामध्ये टाकायचं आणि मग त्याला चांगलं असं मिश्रित करून घ्यायचं आणि मग त्याला चांगलं एक वळवून घ्यायचं. तोपर्यंत आपला पाक हा होतोच आणि आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला कणकेसारखं मळायचं आणि मळल्यानंतर एक छान असा गोळा आपल्याला तयार होताना मिळेल आणि याला असं फार काही मेहनतही लागत नाही. त्यानंतर हा आपला पाक इथे रेडी झालेला आहे. इकडे वळून झाल्यानंतर लगेचच पोलपाट घेतलं. त्यानंतर पोलपाटावर उंडे बनवले. 2 ते 3 उंडे बनवल्यानंतर त्याची पोळी लाटायची. पण पाकाला वारंवार चेक करत राहा. त्याची एकदा चेक करत राहायची म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी कुठपर्यंत आली आहे, तो पक्का झाला आहे की नाही, कारण आपल्याला पाक हा एकदम हार्ड लागेल. आणि हे झाल्यानंतर मात्र आता आपण पाक पाहिल्यानंतर पुन्हा मैद्याकडे यायचं, म्हणजे पुन्हा मैद्याने जी काही कणिक मळली होती, आता चिरवंटाचा हा जो बेस आहे याला चांगला असा पातळ अशी पोळी लाटायची, जेणेकरून याच्या पाकळ्या सुंदर दिसल्या पाहिजे. आणि पातळ पोळी लाटल्यानंतर तिच्यावर चांगलं भरभरून तूप लावा, जेणेकरून ह्या ज्या चिरवंट आहेत म्हणजे चिरोटे किंवा चिरवंट आहेत ही चांगली खुसखुशीत लागेल. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही छान असं त्याला तूप लावून मस्त पीठ लावून तुम्ही करूही शकता, किंवा तुम्हाला दुसरे काही उपाय माहिती असेल तर ते पण नक्की कमेंटला कळवा. आणि यानंतर थोडा मैदा टाकायचा आणि मग या पोळीला रोल करायचं, म्हणजे जेणेकरून याच्या पाकळ्या ह्या चिपकून दिसतील. आणि याची पोळीची नंतर तुम्ही जेव्हा रोल केल्यानंतर याला कट करायचं, म्हणजेच याच्या बघा तुम्हाला पाकळ्या किती छान दिसणार आहेत. त्याचे बारीक बारीक भाग करायचे, जेणेकरून हे एकदम मोठे पण होणार नाही आणि एकदम लहान पण नाही, मीडियम साईजला हे कट करायचे. आणि आता तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे या आपण एखाद्या तुपात किंवा तेलामध्ये तळायला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आम्ही तेलात टाकल्या. तर तुम्हाला तुपात टाकायचे असेल तर तुम्ही तुपातही यांना तळू शकता, पण आम्ही तूप लावून याला तेलामध्ये तळतोय, जेणेकरून खुसखुशीतही होणार आणि तुटणारही नाही. आणि बघा तुम्ही या प्रकारे याला असं तळूही शकता. आणि आणि रेडिश ब्राऊन येऊस तर याला तळा, फक्त जळू देऊ नका. आणि आता ह्या पाकामध्ये टाकायच्या, म्हणजे तळलेल्या ज्या चिरवंट आहे किंवा चिरोटे आहेत त्याला तुम्ही पाकामध्ये टाकू शकता. आणि बघा किती छान याचा टेक्स्चर आणि किती छान दिसत आहेत, म्हणजे अगदी तोंडाला पाणी फुटेल असं. आणि ह्या सगळ्या मात्र पाकात टाकल्यानंतर आता तुम्ही तुमच्या पूर्ण चिरवंट यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला अशा काहीशा या दिसणार आहे. आणि मग बघा याच्या पाकळ्याही खूप सुंदर दिसत आहे आणि या अगदी दिसायलाही छान दिसत आहे. आणि या प्रकारे आम्ही सगळ्या अशा तळून पूर्ण पाकामध्ये टाकल्या. तोपर्यंत तुम्हाला चिरवंटाबद्दल आणखी काही माहिती आहे का? तुमच्याकडे कसं बनवतात हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला चिरवंट्याबद्दल त्याचप्रमाणे बालुशाही या पदार्थाबद्दल माहिती आहे का? म्हणजे नेमकं यापासूनच तो पदार्थ बनतो, पण नेमका कसा बनवायचा तेही तुम्हाला पाहायचं असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही चिरवंट जर तुम्हाला आवडली तर तेही आम्हाला कमेंटला कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आम्ही यासोबत एन्जॉय करतो आणि तुम्ही तुमची मजा सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.